फायनली तुम्ही तुमच्या पर्पजला चेज करताय आणि या पर्पजच्या चेजिंग मध्ये तुम्हाला लोनली फील होतं. हे गाईज, माझं नाव अनिश आणि आज आपण बोलतोय अशा जबरदस्त टॉपिक वर ज्याचं नाव आहे हाऊ टू ओव्हरकम युअर लोनलीनेस. लोनलीनेस ही टर्म आहे काय? लोनलीनेस म्हणजे काय यार? तुम्ही एखाद्या टास्कला परफॉर्म करताय किंवा एखाद्या तुमच्या प्रोजेक्टवर काम करताय आणि किंवा तुमच्या लाईफ मध्ये देखील तुम्ही नॉर्मल लाईफ चालू असेल, बट तुम्हाला तुमच्या सराउंडिंग मधून निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. बट हा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला अफेक्ट तर कसा करतो की यार तुम्ही जेव्हा तुमचे काही गोष्टी असतील त्या दुसऱ्यांना प्रूव्ह करायला ट्राय करता, बट ह्या प्रूव्ह करायच्या प्रोसेसमध्ये आपण दुसऱ्याला ते प्रूव्ह करू शकत नाही आणि त्यामुळे काय होते, ते आपल्याशी गुड फॉर्ममध्ये कम्युनिकेशन करू शकत नाही. आणि याचा इम्पॅक्ट पडतोय कसा यार, की आपण जेव्हा लोनलीनेसला फेस करतोय, आपल्याला एकटं एकटं वाटायला सुरू होतं, आपण आपल्या फुल पोटेन्शियलचा यूज करू शकत नाही आणि त्यामुळे काय होतंय यार, आपले एफर्ट्स कमी पडतात आणि आपण फेल्युअरकडे जाण्याचे चान्सेस आपले वाढू शकतात आणि वाढतात देखील, राईट. आणि ही सायकल रिपीट होत जाते. यार आजच्या व्हिडिओचा टॉपिक लोनलीनेस असल्यामुळे मला एकच क्लिअर करायचं आहे की तुम्ही यार सगळ्यात मॅक्झिमम आउटपुट ना हा तुम्ही एकांतात बसूनच काढू शकता. आणि डेफिनेटली यार आपल्याला असं वाटतंय की एकांतात बसलो यार मी सगळ्यांपासून आयसोलेट होऊन जर का काम करायचा प्रयत्न केला, डेफिनेटली मला यार बाहेरून जी अटेन्शन मिळते ती मिळायची बंद होईल, राईट. यार मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सीड व्हायचं, बट एका लेवल तुम्हाला रिलेशन मेंटेन करायचंच आहेत सगळ्यांशी, बट की तुम्ही त्या रिलेशनला फर्स्ट प्रायोरिटी देऊन तुम्हाला तुमच्या मेन पर्पजला देखील प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर का त्याला फर्स्ट प्रेफरन्स देत असाल यार लाईफमध्ये, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टींवर देखील फोकस करायचा असल्यामुळे तुम्ही तिथं फोकस करू शकणार नाही, राईट. आणि लोनलीनेसला ओव्हरकम करण्यासाठी यार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सोबत एक कागद घेऊन बसणं गरजेचं आहे, जर्नलिंग करणं गरजेचं आहे. कारण की जर्नलिंग मध्ये तुम्ही स्वतःला एकतर क्वेश्चन विचारता, गुड टाईप ऑफ क्वेश्चन हे तुम्ही स्वतःला विचारायला स्टार्ट करता की का हे जे आज माझ्याशी होते हे का होते, चांगलं होते किंवा वाईट होते. हे चांगलं होत असेल तर ते चांगलं का झालं आणि वाईट होत असेल तर ते का होते आणि ते मी कशा प्रकारे अवॉइड करू शकतो. ही जेव्हा तुम्हाला कळायला सुरू होतं ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने लाईफमध्ये ग्रो व्हायला स्टार्ट करता, राईट. डेफिनेटली यार लोनलीनेस कधी येतो, जेव्हा तुम्ही तुमच्या एका लेवलवर जी सराउंडिंग असते ती एका लेवलची नसते. यार डेफिनेटली होतंय का यार, की तुम्ही सेम गोल्स किंवा सेम माइंडसेटच्या लोकांसोबतच अलाइन करायला स्टार्ट करता आणि मेजॉरिटी ऑफ द पीपल आपल्या लेवलची नसतात. एकतर ती मेजॉरिटी ऑफ तुम्हाला असं वाटत असतं की यार हा व्यक्ती जो गेला तो डेफिनेटली माझ्यापेक्षा 4 पावलं पुढं पाहिलेला असणार, 4 पावलं पुढं चाललेला असणार. डेफिनेटली यार असू शकतो तो त्याच्या फील्डमध्ये एका 4 पावलं पुढं असू शकतो, बट तुम्ही तुमच्या अशी कोणती फील्ड आहे जी इतरांपेक्षा तुम्ही बऱ्याच लॉंग जर्नीमध्ये ऑलरेडी पुढं आहात, अशी तुम्हाला फील्ड निवडून काढणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं आणि काय होतं यार, जेव्हा तुम्ही अशा फील्डमध्ये एकदा घुसता की ज्यामध्ये तुम्हाला टाईमची फिकर नाही, तुम्हाला तुमच्या डाएट असेल किंवा काय असेल नॉर्मल तुम्ही तुमचं ते फील्डवर काम करणं हे सगळ्यात तुमची फर्स्ट प्रायोरिटी बनलेली असते, तेव्हा जी तुम्हाला लोनलीनेसची ताकद कळेल, सॉलिट्यूडची ताकद कळेल, ती प्रिशियस असणार आहे, राईट. आणि मेजॉरिटी ऑफ द लोकांना काय असते यार, की त्यांना वाटते की यार सॅडनेस येते की यार ती बोलत नाही, ती लोक माझ्याशी बोलत नाहीत किंवा मी त्यांना यार प्रूव्ह करून दाखवलं नाही का स्वतःला, किंवा मी त्यांच्या वर्दीनेसचा आहे का नाही. तर वर्दीनेस हा फॅक्टर कधी येतो माहिती आहे का, तेव्हा जेव्हा तुम्ही सगळी कामं करता बट तुमचं क्रेडिट तुम्ही दुसऱ्याला देता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने वर्दी होता यार. डेफिनेटली यार तुम्हाला असं वाटू शकतं त्या पॉइंटला की यार मी एवढं काम केलं आणि माझं क्रेडिट मी इतरांना कशाला द्यायचं. हा इगो तुमचा येऊ शकतो, मध्ये सेल्फनेस हा येऊ शकतो, बट वर्दीनेस आणि सेल्फनेस हे दोन असे फॅक्टर आहेत यार जे रिलेटेड आहेत.
तुम्ही जितकं सेल्फलेस होऊ शकता, सेल्फनेसला अवॉइड करून तुम्ही त्या अर्थानं वर्दी व्हायला स्टार्ट करता, राईट. मेजॉरिटी ऑफ द लोकांचं काय होतं यार की लाईफमध्ये त्यांना लोनलीनेसला कसं हँडल करणं हे माहित नसतं. ते म्हणतात मी डिप्रेस्ड आहे. डिप्रेशन हे अशी गोष्ट आहे जी आपण स्वतःला प्रूव्ह करून शकतो, हा नाही हा बाई मी हाय मी डिप्रेशन मध्येच आहे. तर डिप्रेशन मध्ये आपण नसतो यार, कारण की तो ऍट द एंड वेगळा टॉपिक होईल. बट लोनलीनेस आणि डिप्रेशन हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि लोनलीनेस कधी येतो यार, मेजॉरिटी मी तुम्हाला केसेस सांगितलं की जसं की एकतर तुम्ही तुमच्या सेम लेवलच्या लोकांच्या, सेम माइंडसेटच्या लोकांच्या सानिध्यामध्ये नसता यार, तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसायला स्टार्ट करता. आणि ते काय होतं, तुम्ही जसं जसं अनकन्व्हेन्शनल पाथ फॉलो करायला लागतं यार, सोसायटीला ते आवडत नाही, राईट. सोसायटीच्या ते नियमांमध्ये, रूल्समध्ये ते ॲडअप होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला लोकांकडून फ्रिक्शन येण्याचे चान्सेस असतात. फ्रिक्शन इन द सेन्स ते तुम्हाला दे ट्राय टू अवॉइड यू, राईट. आणि होतंय काय यार, अवॉइड जर का आपण झालो, आपल्याला अटेन्शन मिळालीच नाही कोणाकडून, तर आपलं डोकं हे होतं, तापायला सुरू होतं, राईट. की यार मी इतका हे असताना मला इतर लोकांकडून अटेन्शन का मिळत नाही. यार अटेन्शन जरी मिळालं नसलं तरी तुम्हाला तुमच्या इंटेलिजन्सवर 100% बिलीव्ह असणं गरजेचं आहे. कारण की त्या फेजमध्ये यार तुम्हाला कोण एकतर इम्पॉर्टन्स देत नाही, आणि या फेजमध्ये तुम्हाला कोण डिस्टर्ब करणारं नसतं लोनलीनेसमध्ये. आणि याचा तुम्ही वापर करणं खूप गरजेचं आहे. लोनलीनेस इन द सेन्स सगळ्यात प्रिशियस म्हणून जे असतील, ज्या तुम्हाला ड्रीम तुम्ही करताय, त्या सगळ्यांवर एक्झिक्युशन करायचं असेल तर तुम्ही लोनलीनेसला तुम्ही लोनलीनेस सोबतच चालणं गरजेचं आहे, राईट. डेफिनेटली यार ही अशी फेज असणार आहे जी ज्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्म करू शकता. बट एक लोक असतील जी खरोखर स्वतःला ट्रान्सफॉर्म करतील, आणि काही लोक असतील की लोनलीनेसमध्ये सॅड होऊन बसतील. आपल्याला सॅड व्हायचं नाही यार, आपल्याला फुल पोटेन्शियल जे काही 4 गोष्टी करता येतील आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या, त्यांच्यावर ऍक्शन हे असणार आहे ते आपण लोनलीनेसमध्येच घ्यायला स्टार्ट करायचं. यार स्वतंत्रता ही अशी, म्हणजे फ्रीडम ही अशी टर्म आहे ज्यामध्ये यार तुम्ही काही करू शकता यार लाईफमध्ये. यार तुम्हाला फ्रीडम जर का मिळत असेल, फ्रीडम एक प्रकारचं लोनलीनेसच आपण म्हणू शकतो ना, राईट. माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. फ्रीडम म्हणजे काय की तुम्ही काही करू शकता. लोनलीनेस मध्ये पण तुम्ही काही करू शकता. तो हा एक प्रकारचा फ्रीडमच आहे जो तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हनं डेव्हलप करणं गरजेचं आहे. लोनलीनेस असाल तर यार चांगला यार. लोनलीनेस मध्ये तुम्ही स्वतःशी, तुम्हाला इतरांविषयी काय होईल माहित नाही, बट तुम्ही स्वतःला जाणून घेण्यामध्ये तुम्हाला लोनलीनेसचा खूप मोठा फॅक्टर अफेक्ट करत असतो, राईट. सो मी एवढंच म्हणेन, डेफिनेटली यार लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या, ज्या तुम्ही लोनलीनेस मध्ये जर का तुम्हाला फ्रिक्शन मिळत असेल बाहेरून, तर डेफिनेटली लोनलीनेस मध्ये तुम्ही या ऍक्ट आउट करू शकता. कारण की डेफिनेटली यार बाकीच्या टाइम मध्ये डिस्टर्ब करणारे बरेच असतात, पण एकदा त्यांच्याकडून तुम्ही अवॉइड होता, त्यांच्यामध्ये तुमचा टाइम इन्व्हेस्ट व्हायचा बंद होतो, तेव्हाच तुम्ही स्वतःवर टाइम इन्व्हेस्ट करू शकता आणि मोठे रिटर्न्स घेऊन येऊ शकता. सो समझदार को इशारा ही काफी है. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय. आणि हा लोनलीनेस राहायचं कारण नाही कारण तुम्ही तुमच्यासोबत. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय.